सो कसं काय मंडळी, दिस इज हापूस हापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं अजून एका न्यू व्लॉगमध्ये. या व्हिडिओचा होल अँड सोल पर्पज एवढाच आहे की आता आपल्या बाईकचे किलोमीटर्स झालेले आहेत 15,000हून जास्त, अराउंड 15,400 सम किलोमीटर्स झालेत. सो आपल्याला चौथी सर्व्हिस करायला लागणार आहे लवकरच. सो मी विचार करत होतो की आत्ताच करून घेऊया. बराच टाइम झाला, म्हणजे ऑलमोस्ट या प्रतापगडच्या व्हिडिओपासून म्हणजे प्रतापगडचा जो व्हिडिओ केला ती राईड केली तेव्हापासून गाडी आणली आहे घरात आणि ती ऑलमोस्ट तशीच आहे. म्हणजे मी हार्डली एकदा काढली असेल, त्यानंतर मी परत कधी काढलीच नाही. सो म्हटलं चला आता जरा काढूया. धुवायची पण होती तर म्हटलं सर्व्हिस सेंटरलाच जाऊ, जरा प्रॉपर तिथे सर्व्हिस पण होऊन जाईल. आपल्याला काही प्रॉब्लेम्स आहेत ते पण करायचे, ते मी तुम्हाला सांगतो आता पुढे या व्हिडिओमध्ये. आणि गाडी धुवून पण येईल तर चकाचक होऊन येईल गाडी. सो लगेच निघूया, लेट्स गो. चला निघूया. गाडी तयार आहे बघा. थोडंसं डिफरंट लुक. हँडल बारचं ते नकल गार्ड मी थोडंसं ॲडजस्ट केलं, तेव्हा ह्याच्यावरची पट्टी काढून टाकलेली. तर म्हटलं चला तसंच वापरून बघूया थोडे दिवस कसं वाटतंय. सो आपल्या गाडीचे झालेले आहेत 15,438 किलोमीटर आणि थोडंसंच लेट झालेलो आहे. बट टेक्निकली स्पीकिंग 1 वर्ष किंवा 15,000 किलोमीटर्स असा त्याचा हे असतो. आणि आपले ऑलमोस्ट दोन्ही सेम टाईमला होत आहेत. आज तुम्हाला मी डेट सांगतो. आज आहे 8 एप्रिल आणि आपली गाडी मी घेतलेली 9 एप्रिलला. गेल्या वर्षी गुढीपाडवा होता 9 एप्रिल 2024 आणि आज लिटरली 365वा दिवस आहे. आणि उद्या आपल्या बाईकची फर्स्ट ॲनिव्हर्सरी असणार आहे. 1 वर्ष जस्ट कम्प्लीटच होतं आहे आणि एवढ्या वेळात मी 15,000 सम किलोमीटर्स चालून पण झालो आहे आणि एवढ्या सगळ्या जागी फिरून झालो आहे, एवढ्या राईड्स केल्या. असं वाटतं आहे की जरा जास्तच वापर केला आहे मी गाडीचा असं वाटतं आहे. बट एनिवे करतात लोक, ह्याच्याहून जास्त पण करतात पहिल्याच वर्षात. बट माझ्या मते मी जी पहिलीच गाडी घेतली मोठी, त्या मानाने मी खूप जास्त फिरलो असं मला वाटतं आहे. ओ वाव, हे बघ व्हाईट एक्सपल्स, म्हणजे सगळे स्टिकर काढून किती मस्त वाटते. जस्ट व्हाईट टँक अँड ब्लॅक, बाकीचं सगळं सही आहे. सो येस, या चौथ्या सर्विसमध्ये आपण एनिवे ऑइल चेंज तर प्रत्येक सर्विसला करतो आहे. मेजर या सर्विसमध्ये काही असं नाही आहे. फक्त मी ब्रेक पॅड्स चेंज करायचा विचार करतो आहे. म्हणजे चेक करून घेणार, जर गरज पडली तर चेंज करायला लागतील. आणि दॅट विल बी अ बिग ब्लो टू माय पॉकेट्स, कारण ब्रेक पॅड्स पूर्णपणे म्हणजे या गाडीचे दोन्ही घेतलेत तर 6,000च्या वर जातात, दोन्ही साईडचे फ्रंट बॅकचे. सो त्याने खूप मजबूत हालत खराब होईल. आपली सर्विस मे बी 200-300 रुपयाची पण असू शकते यावेळेस. पण हां, ऑइल चेंज केल्यामुळे मे बी 1700-1800 रुपये बस तेवढंच. बट जर ब्रेक पॅड चेंज केले तर डायरेक्ट 6,000-6,500 रुपये वाढतील आणि मग सर्व्हिस जाईल 8,000 रुपये. सो ब्रेक पॅडवर सगळं डिपेंड करतं की आपल्याला सर्व्हिस किती महाग पडणार आहे. बाकी तसं गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मला असंच काही करून घ्यायचं असं पण काही नाही आहे. हे जे आपले हँडल बार बुशिंग्स आहेत त्याचे 2 रब्बर मी घेणार आहे एक्स्ट्रा, जे 12-12 रुपयावाले रब्बर्स आहेत जे हँडलबारच्या बुशच्या खाली लागतात, ते मी एक्स्ट्रा घेऊन ठेवणार आहे. आणि ते नंतर मी माझ्या सत्याच्या इकडे गॅरेजला जाऊन स्वतःच लावेन. कारण ह्यांच्याकडे लावलं ना की त्यांनी त्याचा 12 रुपयाचं ते बुश असणार आणि 300 रुपयाची हे लावणार, ते लोक मजुरी लावणार कारण लावून दिल्याबद्दल. सो ते नाही करायचं आपल्याला. बस आता जे आहेत ना बुश, त्याच्या खालचं जे स्क्रू आहे तो मी टाईट करून घेईन फक्त, आणि मग सध्या असंच चालवेन. बाकी बाईक आपली टनाटन आहे. लास्ट आपण राईड केली आहे जी प्रतापगडचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर, त्याच्या गावाला मी गेलेलो आणि गावावरनं जत्रा करून मग प्रतापगडला जाऊन मग आपण घरी आलो. सो त्या राईडनंतर ऑलमोस्ट मी गाडी एकदाच बाहेर काढलेली मध्ये, त्यानंतर मी बाहेरच नाही काढलेली. माझा एक फ्रेंड होता ओमकार, तो एक दिवस गाडी घेऊन गेलेला, तेव्हा त्याने थोडीफार चालवली असेल, बाकी मी बाहेर काढलीच नाही. सो इट्स लाईक आपली गाडी फक्त मोठ्या राईड्सनाच बाहेर पडते. म्हणजे मोठ्या म्हणजे कमीत कमी 300-400 किलोमीटर दिवसाला हे अशी असेल तरच गाडी बाहेर पडते. बाकी मी सिटीमध्ये काढायची म्हणजे रिस्क नाही म्हणत त्याला, बट काय म्हणतात, करतच नाही ती, तीच घेत नाही. म्हटलं जाऊ दे, आपल्या ॲक्टिवा असते त्याच्यावर चालून जात आहे, तर मग कशाला उगाच हीट आधीच आता गरमी एवढी वाढली आहे की या हीटने ना फार हालत खराब होते. सो रिस्क नको घेऊया.
उगाच गाडीचं कूलंटवरून लक्षात आलं की आपल्याला कूलंटचं पण टॉपअप करायला लागेल, तर ते पण मी चेक करेन. सगळे लिक्विड्स आहेत ते सगळे जरा मी चेक करेन आज. ब्रेक ऑइल, कूलंट आणि असं काय काय. इंजिननं तर आपण एनिवे करतोच इंजिन ऑइल. चला आता डायरेक्ट जातो सर्व्हिस सेंटरला, बघूया काय सीन आहे तिकडे. लेट्स गो. हे आलेलं आहे आपलं सोनिया मोटर्स ठाणेचं शोरूम, मागळे स्ट्रीट. राहायला गाड्या खूप दिसत आहेत यार. देत आहेत का नाही हे लोक आज मला कळत नाही. हिमालयन आहे 4th सर्व्हिस. आपली गाडी घेतली आतमध्ये, गाडी फुल ओपन केली आहे. आता एअर फिल्टर साफ केलं. सो आपण आहे आता इथे सोनिया मोटर्स ठाणेमध्ये. आपण 4th सर्व्हिससाठी आलेलो. बऱ्यापैकी ऑलमोस्ट सर्व्हिस झालेली. आता गाडी वॉशिंगच्या लाईनमध्ये उभी आहे. पण काय काय केलं त्याबद्दल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगू शकतो. लिक्विड्स जे काय गाडीचे होते, ब्रेक ऑइल झालं, कूलंट झालं, इंजिन ऑइल झालं, याच्यामध्ये टॉपअप करण्यात आलेलं आहे. इंजिन ऑइल मी त्यांना बोललो चेंज करून टाका, बट ते बोलले बऱ्यापैकी चांगलं आहे तर तुम्ही नका करू, थोडंसं टॉपअप करा, बस होऊन जाईल. सो ते मी करून टाकलेलं आहे. एअर फिल्टर क्लीन झाला आहे. दोन्ही ब्रेक्स परत नीट करून झालेले आहेत. आपलं जे हँडलबारचं बुश होतं त्याच्याखालचे नट्स टाईट करून झाले. त्याचा रबर आहे ना तो तुटला नव्हता, जस्ट लूज होते. तर मग म्हटलं जाऊ दे सर टॉपअप करून घेऊया. तर स्विंगामचा जो नट असतो थ्रू अँड थ्रू पूर्ण, त्याचा एक साईडचं कॅप माझं लडाखच्या ट्रिपला हरवलेलं होतं, ते मी एक नवीन लावून घेतलं आहे. आणि आता ॲक्च्युली ते बोलले बॅटरी थोडी लो आहे तर त्यांनी बॅटरी चार्जिंगला ठेवली आहे. जोपर्यंत वॉशिंग वगैरे होईल आणि इंजिन ऑइल टॉपअप होईल सगळ्यात लास्टला बॅटरी लावून मग आपण इकडनं निघू शकतो. सो आपली बऱ्यापैकी सर्व्हिस यावेळेस झालेली आहे. आता उरलं एक मेजर ह्याच्यामध्ये होतं की आपल्याला ब्रेक पॅड्स चेंज करायचे होते. ते मला बोलले की तुम्ही करू शकता आता ब्रेक पॅड्स चेंज, थोडेच बाकी आहेत, म्हणजे 1000-1 किलोमीटर चालेल मे बी, पण तुम्ही आता करून टाका वगैरे वगैरे. बट मी म्हटलं चल नाही राहू दे, आपण थोडं आफ्टर मार्केट ऑप्शन्स पण काही आहेत का बघूया. कारण इथे जे ओरिजिनल ब्रेक पॅड्स आहेत ते आहेत अराउंड 6000 समथिंग, 6500पर्यंत जातात. सो मी म्हटलं थोडं बेटर ऑप्शन अजून बघूया आणि मग ट्राय करूया. आणि इथे आलो आहे तर बघा आपल्याला काय दिसलं आहे. दिस इज द न्यू क्लासिक, गोवन क्लासिक ॲक्च्युली, पण काय क्लासिक लुक आहे यार ह्याचा. दिस इज दी ॲक्च्युअल क्लासिक, लाईक गोवन फील आहे. हे आता हे जे मागचं तुम्ही बघताय हे सीट आणि हे लोक एक्स्ट्रा लावून घेत आहेत. नॉर्मली ती गाडी फक्त बॉबर लुकमध्ये फक्त एका सीटमध्ये येते आणि मागचा टायर म्हणून टायरवर अख्खं मडगाड आहे पूर्ण, सो ते ब्लँक राहू शकतं. आणि इट्स अ व्हेरी कूल लुकिंग बाईक. कलर पण बघा कसला पॉपिंग आहे आणि व्हाईट वॉल टायर्स. अमेझिंग लुकिंग बाईक, मजाच आली बघून मला. ओ हो वाव, काय फील वाटतं यार बसून. हँडलबार्स असे वर, एप हँडलबार्स असं बोलतात. दिस इज नॉट ॲक्च्युली एप म्हणजे थोडं अजून वर असायला पाहिजेत, बट हे दीज आर क्लोज इनफ. बट इज अ व्हेरी कूल बाईक. नॉर्मल क्लासिकपेक्षा हे जे फुटपॅक्स आहेत ते पण थोडे फ्रंट सेट आहेत, सो तुम्हाला थोडंसं अजून रिलॅक्सिंग असं क्रूझर टाईपचा फील येतो. बट इज अ व्हेरी चिल बाईक. असं जर बसल्यापासूनच जे असं चिल वाटतं आहे ना की भाई मजेदार असणार ही बाईक चालवायला एकदम. आणि कलर्स आणि जे टायर्स वगैरे एवढे पॉपिंग आहेत ना ह्याच्यामध्ये, खूपच मस्त वाटत आहेत. नॉर्मल क्लासिकपेक्षा ह्याच्यामध्ये फरक काय म्हणाल तर ह्याचा जो व्हील बेस आहे हा जास्त आहे. ह्या जो स्विंगाम डिस्टन्स आहे थोडासा जास्त मागे आहे, सो दॅट त्याची तशी बॉबरवाली प्रॉपर लुक येते. आणि हँडलबार्स हे जे एपवाले येतात ते आहेत. प्लस ह्याचं जे सीट आहे हे थोडी डिफरंट आहे आणि ही बॉबर सीट आहे ही सिंगल येते. आपल्याकडे नॉर्मली घेताना लोक ऑब्व्हियसली डबलच लावणार, बट जे लोक खरंच असे शॉकसाठी घेतात ते लोक सिंगल सीटवर चालवतील तर दिस विल लुक द क्लास ॲक्च्युली. आणि ह्यामध्ये तुम्ही बघाल तर हे आहे ट्यूबलेस स्पोक रिम्स. ह्याच्यामध्ये बघाल तर हे बघा बाहेर ह्याची ट्यूबलेससारखे जे रिम्सचे स्पोक्स असे बाहेर येतात. आता नवीन हिमालयन्सचे पण असेच आले आहेत, जे ट्यूबलेस व्हील्स आहेत, रिम्स आहेत ते असेच येतात. सो ह्याला हे ऑलरेडी प्रीफिटेड येतात फॅक्टरीमधूनच. तुम्ही सगळी कलर ट्रीटमेंट पण बघा, सगळं ब्लॅकड आउट आहे, ऑलमोस्ट सगळंच ब्लॅकड आउट आहे. सायलेन्सरपासून इंजिन केसिंगसुद्धा म्हणजे ब्लॅक ग्लॉसी क्रोम आहे, म्हणजे ग्लॉसी ब्लॅक आहे. आणि सगळं क्रोम, फक्त क्रोम हँडलबार आणि ते थोडं वरच्या ॲक्सेसरीजच आहेत, पण बाकी जेवढं बघाल खाली सगळं ब्लॅकड आउट आहे. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली अजून एक ब्लॅक अँड मॅट ब्लॅक असा कलर पण येतो, ज्याच्यामध्ये थोडे ॲक्सेंट्स ग्लॉसी ब्लॅक आहेत आणि
बाकीचं पूर्ण कलर मॅट ब्लॅक अँड त्याच्यावर थोडी डिझाईनवर आहे ती पण तो पण एकदम क्लासी कलर आहे. सो मजा आली, खूपच भारी. लुक ॲट दिस व्ह्यू यार, काय मस्त वाटते ही बाईक. हो हो हो. चला फायनली आपली सर्विस झालेली आहे. निघूया आणि रस्त्यात तुम्हाला सांगतो त्याचा फील कसा येतो आहे. सो आपली 4th सर्विस करून आपण निघालेलो आहे. बेसिक सर्विस होती ॲक्च्युली, जास्त काही ह्यावेळेस नव्हतं कारण गाडीमध्ये काही प्रॉब्लेमच नाही आहे, तर असं काही खास मला एक्स्ट्रा करायला लागलं नाही. मी तरी त्यांना 2-1 गोष्टी विचारल्या. त्यांनी मला सांगितलेलं की व्हील अलाइनमेंट करून घ्या, बट व्हील अलाइनमेंटसाठी मी विचारलं त्यांना काय असं व्हील आउट वगैरे वाटतं आहे का तुम्हाला, की खरंच करायची गरज आहे का. कारण HDTमध्ये हेमंत दादा बोललेला की आता हे ट्यूबलेस केल्यानंतर व्हील अलाइनमेंटला थोडा प्रॉब्लेम होतो, कारण जेव्हा स्पोक्स टाईट केले जातात तेव्हा आतलं जे सिलेंट आहे ते त्याला कनेक्टेड असतं, तर ते तुटू शकतं कारण ते हार्ड झालेलं असतं. सो ते मी त्यांना करायला नाही बोललो. आणि चेन ल्यूब आणि चेन क्लीन तर ते जबरदस्ती करतातच. मी आता त्यांना बोललो की नका करू, ते बोलतात नाही ते पुढे आम्हाला चेनची सेटिंग नाही करता येत वगैरे वगैरे काहीतरी कारणं देतात. बट ठीक आहे, ते 200 रुपयाचं वगैरे असतं, तो मी काय बोललो नाही, जाऊ दे चल ठीक आहे करून टाका. राहिलं होतं फक्त एवढंच ह्या सर्विसमध्ये की मला करायचं होतं ब्रेक पॅड चेंज, जे की मी थांबलो, त्यांना बोललो की नका करू, मला आफ्टर मार्केट ऑप्शन्स बघायचे आहेत आधी, नाहीतर मग मी करून टाकेन. बट तसंही ब्रेक्स सध्या चालतील थोडे टाईम, तो बोलला. मी आता बघा 15,400 वगैरे झालेत ना, सो 16 किंवा 17पर्यंत चालतील असं मला वाटतं आहे जेवढं मी बघितलं. बाकी ब्रेक्स वगैरे एकदम टनाटन. आता गाडी पण एकदम मस्त वाटते, स्मूथ. थोडंसं त्याने मागे चेनची अलाइनमेंट पण केली, म्हणजे चेन टाईट वगैरे करतात ते, त्याची सेटिंग पण केली. मी एक काम करतो, बिलाची कॉपी आपल्याकडे आलेली आहे, घरी जातो आणि तुम्हाला बिलामध्ये काय काय लावलेलं आहे त्यानुसार गाडीवर काय काय केलं आहे ते तुम्हाला थांबून दाखवतो. भेटूया आपल्या पार्किंगमध्ये. सो घरी पोचलेलो आहे, बिल माझ्या हातात आहे, समोर गाडी बघा कशी चकाचक दिसते, फुल ब्रँड न्यू एकदम. आता मी तुम्हाला एक एक करून सांगतो की बिलामध्ये काय काय, जास्त काही नाही आहे खास, फक्त 2-3च गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो आणि काय काय केलं ते दाखवतो. हे आपलं बिल आहे, टोटल अमाऊंट झालेली आहे 773 रुपीज. आता इकडे बघा तुम्हाला दिसेल, पहिलं चेन ल्यूब आणि क्लीनर किट पहिलं 180 रुपीजचं हे टाकतातच ते लोक काही झालं तरी. ब्रेक ऑइल डॉट 400 ml. सो ही ब्रेक ऑइलची बॉटल होती जी आपल्या इथे ह्या रिझर्वरमध्ये जाते, प्लस इकडच्या मागच्या ब्रेकच्या रिझर्वरमध्ये जाते, ही पूर्ण केलेली आहे. हे तिसरं जे आहे कॅप पिवट बॉस विच इज 25 रुपीज. हे हा जो झाकण आहे ना, हे ना माझं लडाखच्या राईडला गायब झालेलं, ते मी परत लावून घेतलं. आणि लेबरमध्ये बघा 4th सर्विसचं फ्री दिसतं आहे. कन्झ्युमेबल चार्जेस नेहमीच लावतात ते 118 रुपये, जे की काय असतं मला कधीच कळलं नाही, काय त्यांनी कन्झ्युम केलं आहे असं. आणि हे बघा RNR रिअर कॅलिपर ओव्हरहॉलिंग इन्क्लुझिव्ह ऑफ ब्लीडिंग, ह्याची किंमत आहे 325 म्हणजे 326 रुपीज ही त्याची किंमत आहे. आता ही काय होती की जेव्हा त्यांनी हे जे ब्रेक ऑइल्स रिझर्वॉयर फिल केले तेव्हा पुढच्या कॅलिपरमधनं ते लोक थोडंसं म्हणजे ती लाईन क्लिअर करायला ते अख्खा ऑइल थोडं जाऊ देतात. जसं की इकडे पण ही जी लाईन असते ही जेव्हा ते ओपन करतात तेव्हा त्याच्यातनं ते ब्रेक ऑइल थोडंसं लीक होतं आणि मग ती लाईन अशा प्रकारे पूर्णपणे नवीन ऑइलबरोबर क्लिअर होते. सो त्याच्यासाठी त्यांनी लेबर लावलं आहे 325 रुपीज आणि म्हणून माझी किंमत झाली आहे 773. नाहीतर एवढे पैसे नसते झाले, बट ठीक आहे, दॅट वॉज ओके. फुल सर्विस होती ह्यावेळेस, फ्री सर्विस होती आणि आपली लास्ट होती. 15,400 सम किलोमीटर्स झालेले आहेत आपल्या गाडीचे. एक स्टील फील्स लाईक न्यू. जेवढी पण मी जास्त गाडी चालवतो आहे तेवढे मला जास्त गाडी स्मूथ झाल्यासारखं वाटतं आहे. जेवढ्या सर्विस, जशी 3री सर्विस झाली, आता 4थी झाली, अजून गाडी स्मूथ झाल्यासारखं वाटतं आहे. काही प्रॉब्लेमच नाही आहे गाडीमध्ये, बेस्ट गाडी आहे. सो अशी होती आपली ही 4th सर्विस जी आपण आत्ता करून आलेलो आहे. आणि आता बघूया पुढे काय काय होतं नवीन, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये बघायला मिळेल. या व्हिडिओमध्ये आता एवढंच होतं. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.